नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अक्षय तृतीयेसाठी आमरस पोळीची थाळी। पोळी बनवताना आपण ही तेलावरची पुरणपोळी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य अर्धा किलो हरभऱ्याची डाळ, हे अर्धा किलो मी गूळ घेतलाय, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। त्यानंतर ही विलायची पावडर 1 चमचा, ही सुंठ पावडर 1 चमचा, चिमूटभर मीठ आणि तेल। आता आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि शिजायला टाकते। हे बघा, मी ही डाळ आता कुकरला लावलेली आहे। आता आपण या कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। आता मी डाळ शिजत ठेवलेली आहे। आता आमटीसाठी आपण वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मला लागणार आहेत 2 कांदे, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर। हे भाजून घ्यायचे आणि मग बारीक वाटून घ्यायचे। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे जिरा, मोहरी, लसूण, कढीपत्ता, 2-3 नागिनीची पाने, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, तेल आणि मीठ। हे बघा, आपला भाजलेला कांदा, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर चांगलं मी बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊ। हे बघा, हे पुरण आपलं शिजलेलं आहे आणि यातलं हे पाणी आपण काढून घेतलेलं आहे। हे पाणी आपण आमटीसाठी वापरणार आहोत। त्यासाठी मी यात घेतलंय 1 चमचा तेल। आता तेल गरम होऊन द्यायचंय। हे बघा, आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण यात टाकून घेऊ हे जिरा आणि मोहरी। त्यानंतर मी हा लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकते। कढीपत्ता आणि आपण जे नागिनीचे 2 पाने घेतले होते ते मी धुवून असे तुकडे करून घेतलेत, ते आपल्याला यात टाकायचे। आता हे जे आपण वाटून घेतलं होतं ते मी यात टाकते। आणि आपल्याला आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। हे बघा, आता 2-3 मिनिटं परतल्यानंतर ना याला चांगलं तेल सुटायला लागले। आता मी हे घेतलेले मसाले यात टाकते आणि हे जे वाटणाचं पाणी होतं ते मी यात टाकून घेते। आता हे पुरणाचं जे पाणी होतं डाळ शिजवलेलं आपण ते मी यात घालून घेते। ह्या पाण्याशिवाय आमटीला चव येत नाही। बघा, आता मी हे वाटणाचं मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय चांगलं आणि त्याचं हे पाणी आहे। तुम्हाला जेवढी घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्यात पाणी टाकू शकता। आता आपले हे झालेलं आहे। यात मी आता मीठ टाकून घेते। आता मी यात टाकलं हे मीठ। आता मी याच्यावरती टाकली ही कापलेली कोथिंबीर। आता याला आहे ना चांगली उकळी येऊन द्यायची आहे। आता आपण पोळीसाठी पीठ भिजवून घेणार आहोत। त्यासाठी आपण घेतलं 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा तेल आणि पाणी। हे गव्हाचं पीठ, त्यानंतर मैदा आणि मीठ आणि हे तेल यात टाकून घेते आणि आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत। तर आपण हे तेलावरच्या पोळ्या करणार आहोत, त्यासाठी पीठ आपल्याला जास्त पातळ मळून घ्यायचं आहे नेहमीपेक्षा। हे बघा, हे असं एकदम पातळ पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे 2-3 तासासाठी चांगलं भिजत ठेवायचं आहे। आता आपण हे
पुरण परतून घेणार आहोत. त्यासाठी मी ही शिजलेली डाळ घेतली आहे आणि त्यात हा गूळ टाकते मी. बघा, गूळ टाकून चांगला आपल्याला परतून घ्यायचंय. तो गूळ पूर्णपणे वितळून परत थोडंसं पुरण घट्ट करून घ्यायचंय. आता मी यात टाकून घेते 2 ते 3 चमचे तेल. तेल टाकल्यावरती पोळी फुटत नाही. त्यानंतर ही विलायची पावडर आणि सुंठ पावडर आणि आता आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं. बघा, हे आपलं पुरण परतून झालेलं आहे. आपण हे तेलावरच्या पोळ्या करतोय, त्याच्यासाठी पुरण थोडंसं पातळ ठेवायचं असतं. आता मी हे काढून घेते. हे बघा, आता आपण पुरण वाटून घेऊयात. पुरण गरम गरम असतानाच वाटून घ्यायचंय, म्हणजे पटकन वाटलं जातं. हे बघा, आपलं हे पुरण आता वाटून झालेले आहे. आता आपण पोळ्या बनवायला सुरुवात करूया. हे बघा, 2 ते 3 तास झालेले आहेत. आता आपलं हे आपण पोळी करायला घेऊया. हे पीठ चांगलं भिजलेलं आहे. आता हे पोळपटावरती असा एक प्लास्टिकचा कागद टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण तेलावरची पोळी बनवून घेऊयात. आता हे पिठाचा गोळा घ्यायचा आहे, तेल लावून चांगला. आणि ह्या पिठात आता पुरण भरून घ्यायचे व्यवस्थित. आणि आपण साधी पोळी जशी करतो ना, तसं ते असं बंद करून घ्यायचं आहे चांगलं. बघा, हे असं तेल टाकून फक्त हाताने थापून घ्यायची.